कुरकुरीत नमकीन खायला तर सर्वांनाच आवडतं। आज आपण अशीच कुरकुरीत नमकीन अशी खारी मूग डाळ रेसिपी बनवणार आहे। अगदी झटपट अशी इथे आपण खारी मूग डाळ बनवणार आहे। खूप जास्त वेळही लागत नाही आणि खूप मेहनतही नाही। इथे आपण खारी मूग डाळ बनवण्यासाठी 1 कप मूग डाळ घेतलेली आहे। मूग डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची। मूग डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली। मूग डाळ धुवून घेतल्यानंतर यामध्ये मूग डाळ भिजून वर साधारण 2 ते 3 इंच पाणी राहील इतके पाणी घालून घ्यायचे। इथे बघा मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे। आता झाकण लावून 1 तासभरासाठी ठेवायचं। 1 तासभरानंतर मूग डाळ हलकीशी फुललेली असते। या स्टेजला आपण यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा मीठ घातलेलं आहे। मीठ आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर हे मिश्रण हलवून घ्यायचं। मूग डाळ हलवून घेतल्यानंतर परत एकदा मूग डाळ आपण 1 तासभर भिजवून घेतली। म्हणजे एकूण आपण 2 तास इथे मूग डाळ भिजवून घेतलेली आहे। मूग डाळीचे अशा पद्धतीने हाताने 2 तुकडे झाले की समजावे की मूग डाळ छान अशी भिजलेली आहे। इथे आपली मूग डाळ छान अशी भिजलेली आहे। मूग डाळ भिजत घातल्यानंतर दुप्पट फुलेपर्यंत आपण छान अशी भिजवून घेतली। इथे तुम्ही बघू शकता। आता या मूग डाळीमधले पाणी काढून घेऊया। पाणी काढून घेतल्यानंतर एखाद्या चाळणीमध्ये ही मूग डाळ ठेवायची, जेणेकरून यामध्ये सगळं पाणी आहे ते निथळून जाईल। इथे मी एका चाळणीमध्ये मूग डाळीचं पाणी निथळून घेऊन मूग डाळ अगदी कोरडी करून घेतलेली आहे। आणि पूर्णपणे ही मूग डाळ कोरडी झाल्यानंतर एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे। इथे एक ओढणी घेतलेली आहे। या ओढणीवर ही मूग डाळ आपण पसरवून घ्यायची आणि पूर्णपणे ही मूग डाळ आपण कोरडी करून घ्यायची। इथे मी फॅनच्या वाऱ्याखाली मूग डाळ छान अशी पसरवून घेतली आणि वाळवून घेतली। फॅनच्या वाऱ्याखाली छान अशी इथे मूग डाळ कोरडी झालेली आहे। आता ही मूग डाळ आपण एखाद्या चाळणीमध्ये काढून घेऊया किंवा भांड्यामध्ये काढून घेऊया। इथे मी एका चाळणीमध्ये ही मूग डाळ काढून घेतलेली आहे। आता आपण ही मूग डाळ तळायला घेऊया। त्यासाठी कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलं आणि इथे एक चाळण घेतलेलं आहे। चाळणीमध्ये 1 चमचा मूग डाळ घालून घेतली। आता ही चाळण आहे ती तेलामध्ये अशा पद्धतीने बुडवून घ्यायची आणि तेलामध्ये या चाळणीमध्येच ही मूग डाळ आपण छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे। अशा पद्धतीने आपण चाळणीमध्ये मूग डाळ तळल्यामुळे पटकन चाळण आपण तेलामधून बाहेर काढू शकतो किंवा तुम्ही झाऱ्याचाही वापर करू शकता। माझ्याकडे झारा नव्हता म्हणून मी चाळणीचा वापर केलेला आहे। अशाच पद्धतीने आपण बाकीचीही मूग डाळ तळून घेऊया। तुम्ही बघू शकता खूप छान अशी इथे आपली मूग डाळ तळून झालेली आहे। आवाज तुम्ही ऐकू शकता, अगदी क्रिस्पी असा आवाज आहे मूग डाळीचा। डाळ भिजवतानाच आपण यामध्ये खायचा सोडा आणि मीठ घातलेलं आहे। खायच्या सोड्यामुळे डाळ छान अशी कुरकुरीत बनते आणि मीठ घातल्यामुळे मिठाचा अंश डाळीमध्ये मुरतो। मीठ घालून डाळ भिजवल्यामुळे डाळ चविष्ट बनते। इथे मी एक्स्ट्राचे मीठ अजिबात वापरलेले नाही। आता ही खारी डाळ आपण सर्व करूया। अशा पद्धतीने खारी डाळ घरी नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटा अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपी सोबत।